फक्त एवढंच हवंय. आणि तिने हे केलं ना की इथल्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मधलं तुमचं घर, तुमचा हक्क सगळं सन्मानाने मी तुम्हाला देईन. हे जर तिने नाही केलं ना तर माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. बस झाला आता. ह्या पोरीपायी आपण खूप त्रास सहन करतोय. थोडा त्रास तिने सहन केला तर काय होतंय? आई, ती कशी माफी मागत नाही तेच बघते मी. आई, कविता थांब जरा. मी अजूनही तुम्ही मलाच अडवणार आहात का? तुमच्या लाडक्या मुलीमुळे होते हे. अहो, एक आशा होती ना, तो वकील आपल्या बाजूने लढणार होता. पण तो विराज आला आणि त्याने दाखवून दिलं की कसा तो वकील विकत घेऊ शकतो. आता तरी शहाणे व्हा. ज्याच्याबरोबर लढताय ना त्याने दाखवून दिलंय तो काय करू शकतो. रस्त्यावर आपण कुटुंबासकट. ती पोरकी काही आपल्याला नीट सुखू देणार नाही. नाही नाही, मी सांगते तुम्हाला, तुम्ही तिला सांगा माफी माग. कुटुंब जर तिला रस्त्यावर नको असेल ना तर हे नक्कीच करू शकते. अगं रखमा, बघितलंस का? देशमान्यांच्या सुने काय भारी रांगोळी काढलीये. वळण आहे का तुझ्या हाताला? अगं अर्पिता, नवसाजी नेहमी तुझं कौतुक करतात. ती म्हणाली होती की माझी सून सर्व गुण संपन्न आहे. खरंय हा ते. असं काही नाही हो मावशी. नवसाजी जरा जास्तच कौतुक करतात माझं. सांभाळ ना, सांभाळून सांभाळून. पण काही म्हणा, आज आजींमुळेच आम्हा दोघांना पालखीच्या दिवशी कुंकुमार्चन करण्याची संधी मिळाली आहे. मला तर आता तितकं छान वाटतंय. म्हणजे पालखी अजून आली पण नाहीये, पण सगळ्यांसोबत मिळून सगळी तयारी करताना, रांगोळी काढताना छान वाटतंय. खरंच भाग्यवान आहात तुम्ही दोघं. अर्पिता, छान काढलीस ग रांगोळी. छान आहे ना? आजी, तुम्ही बरोबर म्हणाला होतात की तुमची सून सर्व गुण संपन्न आहे. खरंच नवसा, तुझी सून मुंबईची असून सुद्धा मुंबईचं वारं लागलं नाही हा तिला. सगळ्या कामामध्ये तिचा हात अगदी वरचा. मग नाचसून कोणाची आहे? आणि काय ग, नातू कुठे आहे माझा? अहो, गुरुजींनी सामानाची लिस्ट दिली होती, तर समीर बाजारात गेले ते सामान आणायला. समीर नवऱ्याला नावाने हाक मारतोय. आमच्या वेळेस नव्हतं हा असं. अगदी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून नवऱ्याला आहो बोलायचो आम्ही. कसं आहे अर्पिता, नवऱ्याच्या नावाचं आहो झालं की नवरा बायकोच्या नात्याला स्टॅम्प लागतो बघ. बरोबर, असू दे. तिला रांगोळी काढू दे. रखमा, मला तुला काही सांगायचंय. या आज नवऱ्याच्या नावाचं आहो झालं की नवरा बायकोच्या नात्याला स्टॅम्प लागतो बघ.
कालच मला असं वाटत होतं की माझ्या आणि समीरच्या नात्याला काहीतरी द्यायला हवं. हेच येते, मी मनाने समीरची झालीये याचं सर्टिफिकेट. आजपासून मी पण समीरना आहोच म्हणणार. अहो, मीनाक्षी, तू आता बघ या पुरोहितांच्या घराचा प्रश्न मी कसा सोडवतो ते. आता एक महत्वाचं काम तू करायचंस. तुझं आणि त्या नचिकेतचं अफेअर सगळ्यांसमोर आणायचंस आणि त्या पुरोहितांच्या मॉरॅलिटीच्या चिंधड्या उडवायच्यास. विराज, विराज, काय 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 झालं नचिकेत आता? काय तू असं अचानक इथे? ए नाटकं करू नको. कुठेच आमच्या घराचे ओरिजिनल पेपर्स? बोल ना, कुठे पेपर्स? गुंड पाठवलेस ना मला मारायला? ओरिजिनल पेपर्स चोरायला गुंड पाठवलेस ना? मग बोल, कुठे पेपर्स? तू माझ्यावर जे आरोप करतोस त्याचा काही पुरावा आहे का तुझ्याकडे? आहे पुरावा. हे बघ, मी पेपर चोरलेले नाही आहेत. तुझ्या घराचे पेपर चोरीला गेलेत हे आत्ता मला तुझ्याकडनं कळतंय. इथे चिडचिड करण्यापेक्षा आता पुढे काय करायचं ह्याचा विचार कर. कारण ते घराचे ओरिजिनल पेपर्स हा शेवटचा पुरावा होता. ते घर तुमचं हे सिद्ध करणारा. ते गेली आहेत. आता काय करायचं याचा विचार कर. मला असं वाटतंय दादा, तू हात. ओके 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 मला असं वाटतंय काल मी तुमच्या घरी येऊन जो पर्याय सुचवला तोच पर्याय तुमच्याकडे शेवटचा आहे. नचिकेत दादा, तुझ्या बहिणीची एक माफी आणि तुम्ही सगळे पुरोहित फ्री. बघ, तू शांतपणे विचार कर. डोक्यावरचं छप्पर वाचवायचंय का तुमची नसलेली इज्जत? तू हुशार आहेस. शांतपणे विचार कर. दुसरा पर्याय नाहीये तुमच्याकडे.